कृपया आजचा व्हिडिओ हा जेवण करताना पाहू नये ही कळकळीची विनंती. कारण लवकरच समजेल. मंडळी, ह्या सगळ्या रील्स आजच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये टाकण्याचं कारण नक्की काय आहे ते तुम्हाला जरा वेळानंतर समजेनच. पण सध्या बोलूया स्लमडॉग मिलेनियर या सिनेमाबद्दल. 2008 साली स्लमडॉग मिलेनियर हा सिनेमा रिलीज होतो काय आणि त्याला तब्बल 8 ऑस्कर्स मिळतात काय. खरं तर त्यावेळेला आपण बरेच लहान होतो, म्हणजे मी माझ्या वयाच्या लोकांबद्दल जर का बोलायचं झालं तर. आणि त्यावेळेला आपण तो सिनेमा अगदी डोक्यावर उचलून धरला होता. पण जसजसं मोठं-मोठं होत गेलो तसतसं या गोष्टी सगळ्या कळत गेल्या. या फिल्मचा जो डिरेक्टर आहे तो आहे डॅनी बॉयल, एक ब्रिटिश डिरेक्टर आहे. ही फिल्मसुद्धा एक ब्रिटिश ड्रामा फिल्म म्हणून मोडली जाते. ही बॉलिवूडची फिल्म नव्हती. त्यातल्या त्यात यातला जो मेन ॲक्टर होता देव पटेल, हा सुद्धा एक ब्रिटिश ॲक्टर आहे. मग हे सगळं गणित ज्यावेळेला समजायला लागलं तेव्हा या गोष्टी नजरेत आल्या, की बाबा रे, भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, भारताच्या बाहेरच्या फॉरेनर्सचा, तो या पद्धतीचा आहे. कितीतरी असे फॉरेनर्स भारतामध्ये येतात फक्त आणि फक्त स्लम्समध्ये जातात. गरीब मुलांचे फोटोज काढणं असेल, कचरा, तुंबलेल्या गटारी, घाण, अस्वच्छता, दारिद्र्य या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी किंवा त्याचेच फोटो जास्त काढून ते Google सारख्या प्लॅटफॉर्मवरती टाकले जातात. याचा थोडासा विचार करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मंडळी, भारतीयांबद्दलचं हे जे मत आहे फॉरेनर्सचं, हे नक्की अशा पद्धतीचं का आहे आणि कधीपासून आहे, याचा थोडासा विचार ज्यावेळेला मी करायला गेले तेव्हा मला बऱ्याच गोष्टी नजरेत आल्या आणि त्याच सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी मांडतीये. आता फॉरेनर्सचं नक्की भारतीयांबद्दलचं काय मत आहे ते नेहमी त्यांच्या व्लॉग्समध्ये, व्हिडिओजमध्ये आपल्याला मांडताना दिसतात. अगदी सर्रासपणे त्याचीच ही काही उदाहरणं. The perfect city of Varanasi. It smells like urine. It's full of people, cars, motor rickshaws. Everything's going on, and it's not so perfect after all. Canada, and I want you to go back. Okay. Go back. But I'm Go Canadian. back to India. खरं तर ह्या सगळ्या रील्स बघितल्यानंतर एक भारतीय म्हणून आपल्याला नक्कीच फार जास्त राग येतो, चीड येते. पण थोडंसं बॅकफूटला येऊन हा विचार करणं फार गरजेचं आहे, की ज्या वेळेला आपल्या देशातलेच नाणे खोटे असतात, आपलेच नाणे, त्यावेळेला आपण बाजारात जाऊन आरडाओरडा नाही करू शकत. कारण सिव्हिक सेन्स किंवा कॉमन सेन्स फॉर दॅट मॅटर हे लिटरली भारतामध्ये सगळ्यात मोठे जोक्स आहेत असं मला वाटतं. कारण जेव्हा ही सिव्हिक सेन्सबद्दल बोललं जातं, भारतीय प्रत्येक क्षेत्रामध्ये मागासलेले आहेत. त्याचेच आजच्या व्हिडिओमध्ये संक्षिप्तपणे आपण काही व्हिडिओज आणि रील्स पाहणार आहोत. कदाचित हे सगळे रील्स बघितल्यानंतर तुमच्या तळपायाच्या मस्तकात सुद्धा जाऊ शकते. बट यू नो व्हॉट, हे बघणं फार गरजेचं आहे, याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. सगळ्यात आधी ना आपल्या भारताच्या लाईफलाईनबद्दल सुरुवात करूया. आता भारतामध्ये रेल्वेला, ट्रेनला म्हणजेच लाईफलाईन संबोधलं जातं. का माहितीये? कारण दररोज भारतामध्ये 2.4 कोटी लोक आहेत जे रेल्वेने प्रवास करतात. ऑफकोर्स ज्यावेळेला सॅटर्डे संडे असतात, वीकेंड, सण, उत्सव, त्यावेळेला तर हा आकडा आणखीन जास्त पुढे जातो. पण एवढे सगळे लोक ट्रेनवरती निर्भर आहेत. ज्यावेळेला हे सरकारला समजतं आणि सरकार वंदे भारत, वेगवेगळ्या प्रकारच्या सुखसुविधांनी भरलेल्या, नटलेल्या, सजलेल्या अशा ट्रेन्सच्या सुविधा आणखीन जास्त भारतीयांसाठी उपलब्ध करतं, त्यावेळेला खरंच आपली ही लायकी आहे का, की आपल्याला ह्या ट्रेन्सची सुखसुविधा मिळते आणि त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आता तुम्ही सगळे म्हणाल, की काय बोलतेय काहीतरी, आपण तर किती व्यवस्थितपणे प्रवास करतो आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ट्रेन्स बघ इकडच्या. पण आपण आता थोडा मोठा चष्मा ठेवतोय, पर्स्पेक्टिव्ह थोडा मोठा ठेवतोय. कारण ह्याच रेल्वे परिसरामध्ये किंवा रेल्वेमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवरच्या बाकांवरती किंवा जिथे येथे थुंकू नये असं लिहिलेल्याच ठिकाणी तुम्हाला इतके सगळे थुंकल्याचे स्टेन्स दिसतात, ते डाग दिसतात. तेच गुटख्याचे डाग काढण्यासाठी दरवर्षी आपला देश 1200 कोटी रुपये खर्च करतो फक्त गुटख्यांचे डाग काढण्यासाठी. पाणी किती लागतं तो तर अतिशय वेगळाच विषय आहे. म्हणजे याच 1200 कोटी रुपयांमध्ये तब्बल 10 वंदे भारत ट्रेनची अजून जास्त निर्मिती होऊ शकते. इतकं हे मोठं बजेट आहे आणि दरवर्षी इतका जास्त पैसा फक्त या घाणेरड्या डागांना काढण्यासाठी लिटरली वेस्ट केला जातोय. तोही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या टॅक्समधनं. तर मला असं वाटतं, की आपण या गुटखा, तंबाखू ह्या ज्या गोष्टींबद्दल बोलतोय, विमल, पान मसाला या सगळ्या गोष्टी, पण कायच बोलणार. कारण का आपल्या देशामधले मोठमोठे जे ॲक्टर्स आहेत, जे चिक्कार कोट्यवधीश आहेत ऑलरेडी, म्हणजे ज्यांच्याकडे कोटींनी पैसा अवेलेबल आहे, तरीसुद्धा त्यांना इतके भिकार डोहाळे लागलेले असतात, की अशा प्रकारच्या ब्रँड्ससोबत सुद्धा ते कोलॅबरेट करतात. याच अजय देवगण, शाहरुख खान किंवा अक्षय कुमार या सगळ्या लोकांना हे समजायला पाहिजे, की आपले
फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी, थर्ड कॉपी गल्ली बोळात रील्स बनवताना आपल्याला दिसतंय. आपला इतका जास्त हेवी इन्फ्लुएन्स जर का समाजावरती असेल तर आपण खऱ्या अर्थाने गुटखा, पान मसाला याला खरंच आपण ब्रँडिंग याचं केलं पाहिजे का? याचं ब्रँड अँबॅसेडर बनलं पाहिजे का? हा प्रश्न स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. बिकॉज वेन यू आर अ सेलिब्रिटी ऑर एन इन्फ्लुएन्सर यू डू हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स दिस सोसायटी. आणि त्याचमुळे ज्यावेळेला इतका मोठा माणूस अरे पान मसाल्याची ॲड करताय मग त्याच्यात कायच वाईट आहे, चल मग मी पण तो स्वॅग कॅरी करतो. तर या पद्धतीचं जे एक चित्र आहे समाजामध्ये त्याला आपण नाकारू शकत नाही. इंडियन रेल्वेज हा सगळ्यात मोठा जोक बनला यंदाच्या वर्षी महाकुंभमेळ्याच्या दरम्यान. आता महाकुंभमेळा म्हटल्यानंतर 144 वर्षांनंतर हा योग येणार होता. तब्बल एक महिनाभराचा काळ होता आणि याच्यामध्ये बरेच सगळे शाही स्नानाचे पण 4 ते 5 असे मुहूर्तांच्या काही तारखा होत्या. झालं काय की ज्यावेळेला ह्या ट्रेन्स ऑल ओव्हर इंडियातनं प्रयागराज करता जात होत्या त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणं वेगवेगळी आपली झुंबड उडताना आपल्याला पाहायला मिळाली किंवा जी गर्दी होत होती स्टेशनवरती ते सगळं आपण पाहिलं. पण सगळ्यात जास्त डिस्टर्बिंग काय होतं माहितीये? ते होतं बिहारमधून जाणाऱ्या ट्रेन्स किंवा बिहारमधून येणाऱ्या ट्रेन्स. बिहारमधून येणाऱ्या प्रयागराजला जाणाऱ्या जितक्याही ट्रेन्स होत्या त्याची आपल्याला अशी काही दृश्य आपल्याला दिसली. ही ही तीच माणसं आहे जी आत्तापर्यंत सरकारकडे बोटं दाखवत होती की आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे, आम्हाला ट्रेन्स पाहिजे, आम्हाला प्रगती हवी आहे आमच्या राज्यामध्ये. कशी मिळणार तुम्हाला प्रगती? त्या प्रगतीचं युटिलायझेशन करण्याची मानसिकता तुमच्यात आहे का? किंवा बौद्धिक पात्रता तुमची तितकी आहे का? हे सगळे जे आत्ता आपल्याला ट्रेनच्या काचा फोडताना दिसताय, पाणी टाकताना दिसताय, स्त्रियांना अब्यूज किंवा सगळ्यांना अब्यूज करताना दिसताय, त्याच्यानंतर जबरदस्ती तो दरवाजा फोडून त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना दिसताय. नाव जस्ट इमॅजिन इथे तुमची आई किंवा बाबा किंवा आजी तुमच्या घरातले तुमचे रिलेटिव्ह तिथे ट्रॅव्हल करताय आणि त्यांच्यासोबत असे काहीतरी प्रसंग घडताय. आपण हे इमॅजिन पण करू शकत नाही कारण हे इतकं भयावह आहे. याच रीलच्या खाली इतक्या सगळ्या लोकांनी एक बिहारी 100 बीमारी डिलीट बिहार फ्रॉम दिस चायना भाई तू प्लीज बिहार ले ले हमारी तरफ से हम डोनेट करने को तैयार है. अशा मीम्सचे वन लाईनर सगळे आपल्याला मेसेजेसमध्ये दिसत होते कारण लोक जेन्युइनली आता वैतागली आहे बिहार या राज्याबद्दल. संपूर्ण भारत देशातून जे आउटरेज निर्माण झालं बिहारसाठीचं कुठेतरी मला असं वाटतं की आता सगळ्या बिहारी जितके पण लोक आहेत त्यांनी आता सिरियस लेवलला जाऊन या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपण खऱ्या अर्थाने एक राज्य म्हणून आपली काय इमेज जाते, आपण काय पोर्ट्रे करतोय. ज्या वेळेला अशा सगळ्या रील्स आपण पाहिलं यंदाच्या महाकुंभ मेळ्याच्या दरम्यान तेव्हा खऱ्या अर्थाने एक डोक्यात तिडीक गेली आणि इतका राग आला मी म्हणजे आय कांट इवन एक्सप्लेन इट टू यू. कारण हे जे ट्रेन्स वॅन्डलाइज करता किंवा हे जे ट्रेन्सचं नुकसान करताय तुमच्या आमच्या सगळ्यांच्या टॅक्समधनं बनवलेल्या ट्रेन्स आहेत. कुठेतरी एक जबाबदारी किंवा एक सिव्हिक सेन्स असणं फार गरजेचं आहे. बरं या सगळ्यांमधली हाईट अशी की ही सगळी माणसं प्रयागराजला जात आहे स्वतःचं पाप धुण्यासाठी. सिरियसली याच्यापेक्षा मोठा जोक मला कुठला असेल तर तो प्लीज सांगा, मला हसायचं आहे. म्हणजे हे इतकं हास्यास्पद होतं हे सगळं बघणं. बरं आता हे तर झालं आपण ट्रेन आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोललोय. पण आता महाकुंभ मेळ्याविषयी मला जरा बोलावंसं वाटतंय कारण मी थोडं चूप होते, मी थोडं ऑब्झर्व करत होते काय काय गोष्टी घडत होत्या महाकुंभ मेळ्याबद्दलच्या. आणि ज्या वेळेला मला ही काही दृश्य दिसली जिथे महाकुंभ मेळ्यासाठी तिथल्या सरकारने म्हणजे ज्या वेळेला तुमच्या घरात साधे 4 पाहुणे ज्या दिवशी एक्स्ट्रा मुक्कामी येत असतात ना त्यावेळेला तुमच्या आई किंवा तुमची बायको यांची काय झुंबड उडते किंवा या कशा पद्धतीने घराचं नियोजन करतात हे फक्त एकदा ना कधीतरी वेळ काढून त्यांच्याशी गप्पा मारा आणि त्यांना विचारा काय काय पद्धतीचं नियोजन असतं. इथे कोट्यवधी लोक एका दिवशी तिथे गॅदर होणार होते. आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त इतिहास रचणारा असा हा महाकुंभमेळा ठरला जिथे इतके कोट्यवधींनी लोक तिकडे येणार होते. त्यावेळेला तिथल्या सरकारने इतक्या सुंदररित्या त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने त्यांनी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केली, टेंट्स टाकले, फ्रीमध्ये भोजनाची सुद्धा सोय केली. 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपयांपर्यंत सगळ्या विविध तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही राहू शकता, तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने ठिकठिकाणी कचरा पेट्या सगळ्या नियोजन केलं. त्यातल्या त्यात हात धुण्यासाठी स्पेसिफिक काही ठिकाणी अंतरावरती बेसिन्स केले, नळाची सुविधा केली, त्याच्यानंतर काही मुव्हिंग टॉयलेट्स केले. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पण तरी सुद्धा असताना आपल्या भारतीयांना ना हगायची खूप सवय आहे. स्वतःच्या घरातल्या संडासात न हगता आपल्याला सोशल मीडियावरती हगायची सवय आहे, आपल्याला पब्लिक प्लेसमध्ये हगायची सवय आहे आणि तिथेच हे हगणारी माणसं तिथे गेली आणि ठिकठिकाणी त्यांनी आपल्याला हगताना आपल्याला ते दिसले. बरं या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, पण ज्या वेळेला ही माणसं त्या त्रिवेणी संगममध्ये त्या इतक्या पवित्र नदीमध्ये तुम्ही आंघोळ करायला जाता की तुम्हाला तुमची पापं धुवायची इतकी कॉमन सेन्स आहे की आपण प्लास्टिकच्या जी पिशवी आहे त्याच्यामध्ये साडी आहे, पूजेचं साहित्य ते असंच प्लास्टिक सकट आपण नदीमध्ये अर्पण करतोय. कॉमन सेन्स लिटरली इज नॉट अ कॉमन थिंग इन इंडिया. नॉट एव्हरीबडी कॅन हॅव इट आणि यावरनं ते प्रूफ होतं. या सगळ्या गोष्टींकडे ज्यावेळेला आपण बघतो ना दररोज इंस्टाग्रामच्या रील्स स्क्रोल करत असताना तेव्हा खऱ्या अर्थाने ना कुठेतरी खूप लाज पण वाटू लागते की खरंच आपण अशा एका देशातनं बिलॉंग करतो जिथल्या रेल्वेच्या संडासातला जो मग आहे तो सुद्धा साखळीने बांधून ठेवायला लागतो. यावरूनच आपली काय लायकी आहे ना ती आपल्याला समजते. तर मला असं वाटतं की सिव्हिक सेन्स
कॉमन सेन्स, ट्रॅफिक रूल्स या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं जर का आपण एक मला असं वाटतं अजून जास्त जबाबदार म्हणून वागायला लागलो ना, तर आपला देश अजून खूप जास्त पुढे जाऊ शकतो. कारण या गोष्टींमध्ये आपण इतके मागासलेलो आहोत की आपला एक जोक बनलाय फक्त इंटरनॅशनल लेवलवरती. जेवढ्या पण रील्स असतात, तुम्ही एक काम करा, सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती जेवढे पण व्लॉगर्स आहेत ना, फॉरेनर जे व्लॉगर्स असतात, इंडियामध्ये येतात आणि 4-4 दिवसांसाठी ते व्लॉग शूट करतात. फक्त त्यांच्या खालच्या कॉमेंट्स तुम्ही बघायच्या आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेल आणि का आजचा व्हिडिओ महत्त्वाचा होता याची तुम्हाला उत्तरं मिळतील. कितीतरी वेळा असं होतं की लद्दाख, हिमाचल प्रदेशमध्ये जी माणसं जातात आणि तिथे किंवा गडावरती आपल्या महाराष्ट्रातले जितके पण गड किल्ले आहेत तिथे जातात आणि वरतीच प्लास्टिकचे रॅपर्स असतात, त्याच्यानंतर प्लास्टिकच्या बॉटल्स असतात, हे सगळं तिथेच टाकून येतात खालती. म्हणजे या गोष्टी इतक्या कॉमन सेन्सच्या आहेत ना, की तुम्ही कोणाला तरी पब्लिकली आउटरीच करणं आणि त्या माणसाला ते काउंटर करणं हे सुद्धा हास्यास्पद आहे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत. पण आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ज्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. जेव्हा पण फॉरेनर्स आपल्या इंडियामध्ये येतात ना, पब्लिक प्लेसेसला भेटतात, त्यांचं ते रमतायत किंवा त्यांचं ते छान आपल्या कितीतरी आपल्याला अशा प्रकारचे रील्स बघून खूप मन प्रसन्न होतं. आपल्याला छान वाटतं की अरे आपल्या संस्कृतीचा त्यांना किती अभिमान आहे. पण तिथेच आपल्या दुसरीकडे याही पद्धतीच्या रील्स पाहायला मिळतातच की. यही वाली लूंगा, यही वाली लूंगा, यही वाली लूंगा, यही वाली लूंगा, नहीं मानूंगा, नहीं मानूंगा, यही अरे बावली के खान लाग रही थी, ये तो बहुत खराब चीज है की त्यांना तुम्ही इग्नोर नाही करू शकत. एक सगळ्यात आधी तर गोऱ्या चामडीबद्दलचं काय इतकं ऑब्सेशन आहे आपल्या देशातल्या लोकांना, मला हेच समजत नाही. अरे वी आर एक्स्ट्रीमली लकी की आपला देश असा देश आहे जिथे विविध रंगाची माणसं पाहायला मिळतात, जिथे विविध डोळ्यांची साईजेस असेल, केसांचं स्ट्रक्चर असेल, स्किन टेक्स्चर असेल, हाईटमध्ये व्हेरिएशन्स असतील, एवढं सगळं व्हेरिएशन्स असून सुद्धा आपल्या देशामध्ये इतक्या विविधतेने नटलेला, सजलेला आणि सौंदर्याची एक टिपिकल अशी एक फ्रेम आहे की गोरं आहे तरच सुंदर, असं नाही आहे आपला देश. तर मला असं वाटतं की ब्राऊन स्किनबद्दलचं सुद्धा एक ते अवेअरनेस येणं फार गरजेचं आहे. आणि ज्याही वेळेला यांना फॉरेनर्स दिसतात हे अशा पद्धतीने त्यांच्यासमोर बिहेव करायला लागतात. याहून पुढची हाईट आता या व्हिडिओमध्ये आहे जिथे एक जयपूरमधला माणूस त्या फॉरेनर्सला, कारण हिंदी समजत नाही, त्यांच्यावरती प्राइस टॅग लावतोय. 150 रुपये मिल रही है आप सबको, ये 150 रुपये में, ये 150 की, ये 200 की, ये 500 रुपये की है, ये 300 रुपये की है. 300 में ना, ये 200 रुपये की है. ओए ओए. या प्रकारचे जे टवाळखोर, टुकार आणि घाणेरड्या मानसिकतेचे जे लोक आहेत ना, हे प्रत्येक एज ग्रुपमध्ये प्रत्येक शहरात तुम्हाला मिळतील. टिपिकल फक्त जयपूरच्या 2 ते 4 रील्स फेमस झाल्या म्हणून जयपूरलाच होते असं अजिबात नाही. संपूर्ण भारतामध्ये हीच दळभद्री अवस्था आहे. फॉरेनर्स इकडे आल्यानंतर त्यांना रमू द्या ना, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. याहून आपल्या देशाचा एक सोशल प्लॅटफॉर्म्सवरती काय मेसेज जातो याचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आपलं चित्र काय बनतंय तिकडे गेल्यानंतर. सेल्फी काढण्याचं एवढं घाणेरडं ऑब्सेशन आहे. तो सेल्फी काढून करणार काय आहेत, मला या प्रश्नाचं उत्तर आयुष्यात कधीच नाही मिळालं. करणार काय आहे? 24 तास फक्त ते व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामच्या स्टेटसला राहील, त्याच्यानंतर काय? तुला आयुष्यात त्याचा काय फायदा होणार आहे? तुला कोणी पैसे देणार आहे का तो फोटो काढल्यानंतर? का तुला कोणी 4 चौघांमध्ये म्हणेल भाई भावा काय मर्दानगी दाखवलीस भावा? काहीच नाही, याचा काही संबंध नाहीये. पण तरी सुद्धा फॉरेनर्स पाहिले नाही की यांना चेव येतो. मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये ऑलरेडी लॉज आहेत, त्यांचं फक्त इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. ट्रॅफिक रूल्सचे सुद्धा आहेत लॉज, पण तसं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. दिवसभर ज्यावेळेला हे ट्रॅफिक हवालदार आपल्याला हेल्मेट सक्तीसाठी उभे दिसतात, आपल्याकडनं पैसे घेताना दिसतात, तर त्याच ठिकाणी मला ट्रॅफिक हवालदार यांना सुद्धा सगळ्यांना असं सांगायचं आहे की तितकंच तुम्ही सक्ती सिग्नल मोडणाऱ्यांसाठी का नाही करत? तितकीच सक्ती. कारण आमच्या समोर होतं ना, आमच्या समोर लोक सिग्नल मोडताना 10 सेकंद राहत नाही तेव्हाच पॅ 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 मागून हॉर्न वाजवायला चालू होतात. हळूहळू निम्मे काहीतरी रस्त्याच्या मध्यभागी कुठेतरी जाऊन उभे राहतात. या गोष्टी समोर पोलिसांच्या होत असतात, पण ते कशात बिझी आहे माहितीये? कोणी हेल्मेट नाही घातलं त्यांच्याकडनं पैसे घ्यायला. अरे हेल्मेट सक्ती पण करा, पण या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहे. आता आजच्या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा मुद्दा असा आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे. हर्ष गुजराल नावाचा हा कमेडियन तुम्हाला माहितीच असेल. 2018 साली याने एक जोक मारला होता. मैंने कहा ज्यादा नहीं है, कह रहा ज्यादा लग रहा है. मैंने कहा बहुत ज्यादा है पापा, 6000 रुपए में तो रशियन आ जाती है. आता खरं तर हा जोक ज्यावेळेला त्याने मारला, समोर बसणारे मुलं मुली तुम्हाला अगदी टाळ्या मारताना अरे भाई क्या जोक मारा तूने असं करताना तुम्हाला दिसतात. याचा अर्थ काय? हा जोक हर्ष गुजरालने मारण्याच्या आधी बऱ्यापैकी थोडाफार फेमस असावाच ना. मुलांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप्समध्ये काय काय चालतं हे वेगळं सांगायला नको. त्याच्याचमुळे हा जोक मारल्यानंतर एक त्याला सोशल प्लॅटफॉर्म मिळालं, त्याला एक व्हॅलिडेशन मिळालं आणि त्याच्यानंतर रशियन्स मुलींना
जेव्हा जेव्हा कुठे कुठे भारतीयांनी पाहिलं, सोशल प्लॅटफॉर्म असू शकतो, इंटरनेटवरचं कुठचंही अकाउंट असू शकतं किंवा भारतामध्ये कुठेही ते आलेले असू शकतात. 6,000 6,000 6,000 हा जोक इतका व्हायरल झाला की आज ताक्यात या 6,000 रुपीजचं आणि रशियन्सचं इतकं घाणेरडं कनेक्शन जुळवलं जात आहे की आज आपण कुठेतरी देशाची संस्कृती जिथे आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो, जिथे देवीला पूजलं जातं, तर अशा प्रकारच्या देशातून अशा प्रकारचे घाणेरडे जोक ज्यावेळेला प्रोड्यूस होतात तेव्हा लाज वाटते कुठेतरी की आपल्या देशात असे पण कमेडियन्स आहेत जे अजिबात या गोष्टीची जबाबदारी आज तागेत सुद्धा तो घ्यायला तयार नाहीये. 3 BHK ले रखा है? कितने का है यहाँ पे? 50,000 का रूम ले रखा है तुमने? भाई साहब कितनी रशियन आ जाती है उसमें? रिसेंटली मिथिलेश बॅकपॅकर हा जो एक व्लॉगर आहे इंडियातला, त्याने एका रशियन मुलीशी लग्न केलेलं आहे. तर तो एक महिन्याभरापूर्वी जयपूर फिरायला गेला होता त्याच्या बायको लिसा सोबत. पुलिस को बुलाना जरा ना. नहीं पुलिस को बुलाना. तो क्या बोला मैं सुना मैंने 6,000 INR. मैं 6,000 INR फैमिली के साथ जा रहा हूँ. अभी मेरे फैमिली के साथ जा रहा हूँ. बरं, आता हे तर बरं आहे की तो एक व्लॉगर होता, त्याच्यामुळे तो त्याचा आवाज उठवू शकला, त्याच्याकडे व्हिडिओमध्ये तो प्रूफ म्हणून कॅप्चर झाला. त्याच्यानंतर त्या मुलांना माफी मागायला त्यांनी लावली. तो सगळा आउटरीच वेगळी गोष्ट आहे. पण आज त्या लिझाला काय वाटलं असेल हा विचार करणं गरजेचं आहे. तर मला जेन्युइनली असं वाटतं की ज्यावेळेला कमेडियन्स अशा प्रकारचे दळभद्री जोक्स करतात आणि त्यांना असं वाटतं की इट्स ओके टू से समथिंग लाईक दिस अँड गेट अवे विथ इट, मला असं वाटतं अजिबात नाही. आपण देशामध्ये ना अशा गोष्टी जोक्सच्या माध्यमातून नॉर्मलाइज केलेल्या आहेत ज्या अजिबात नॉर्मलाइज नाही व्हायला पाहिजे. सो आजचा संपूर्ण व्हिडिओ लिटरली हा सिव्हिक सेन्स बद्दलचा होता. मला असं वाटतं की आपण ॲज अ ह्युमन बिंग, आपण ॲज अ भारतीय म्हणून काय करू शकतो, तर आपल्या समोर जर का कोणी केळ खाताय, साल खाली टाकताय, कचरा करताय, खाली टाकताय, तुम्ही तिथल्या तिथेच त्या व्यक्तीला कॉल आउट करा. नसेल ऐकत व्हिडिओ काढा, सरळ सोशल मीडियावरती टाकून द्या. कारण जर का यांना हे कृत्य करताना लाज वाटत नाही तर आपण त्यांना शूट करून सोशल मीडियावरती टाकण्यात कायच लाज वाटली पाहिजे. आणि या सगळ्यांना ज्यावेळेला आपण एकत्रितपणे या गोष्टींसाठी आवाज उचलत जाऊ त्यावेळेला कुठेतरी मला असं वाटतं या गोष्टींचं थोडं प्रमाण कमी होईल. एका रात्रीतनं शक्यच नाही आहे, कारण तो जो सिव्हिक सेन्सचा अभाव आहे तो आपल्या रक्तातच आहे. त्याच्यामुळे याला खूप वेळ लागेल, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवात तुम्ही आम्ही आजूबाजूला बघून करू शकतो. शेवटी जाता तर इतकंच म्हणेन की मी इंदोरला गेले होते आणि इंदोरचा माझा अनुभव भयंकर सुंदर होता. ते शहर का खरंच इतकं प्रसिद्ध आहे स्वच्छ शहर म्हणून, त्याची मला ॲक्च्युली प्रसिद्धी तिथे गेल्यानंतर आली. जाता मी तुम्हाला सगळ्यांना एकच प्रश्न विचारते की तुम्ही भारतामध्ये महाराष्ट्र सोडून ज्यावेळेला इतर राज्यांमध्ये गेलेला आहात, तर सिव्हिक सेन्सचा सगळ्यात घाणेरडा अनुभव तुम्हाला काय आला आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. त्यातल्या त्यात इंदोरसारखा जो मला चांगला अनुभव आला तसं तुम्हाला अजून काही कुठच्या ठिकाणी जाऊन आलं आहे का तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ हा जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तो शेअर करायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.